ओम सर नमो जय गुरुजी गणेश बड़े दादा गुरु चैतन सिद्ध सद्गुरु महायोग चंद्रनाथ सापुरी चैतन सिद्ध सद्गुरु शंभूजी गुरु गोरक्षनाथ बाबा गणेश नवनाथ चौऱ्याऐंशी तो गणेश निरंजन आदेश। पहा, अनेक व्यक्तिरेखेचे संसारिक जीवन जगत असताना कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे अडीअडचणी किंवा कोणकोणत्या पद्धतीचे असे काही व्यक्तिगत समस्या असतील किंवा पारिवारिक समस्या असतील, याने तो कोणत्या ना कोणत्या कारणाने हा ग्रसित असतो। बरेच वेळा व्यक्तिरेखा कोणत्या ना कोणत्या देवाधर्मासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे आपल्याला जप असेल, तप असेल, खास करून नवस असेल, हे मागताना किंवा गाराणे गाताना आपल्याला पाहायला मिळतात। याच अनुषंगाने भगवान महादेवाची ही सुद्धा खासियत आपण समजून घ्यायला पाहिजे की जेवढ्या पद्धतीचे आपले कुलदेवी कुलदेवता आहे त्याच्यामध्ये प्रमुख प्राधान्य भगवान महादेवाच्या अवतारांना हे दिले गेलेलं आहे। त्यामुळे आपण भगवान महादेवाप्रती कोणत्याही पद्धतीची करत असलेली सेवा ही विशेषतः खूप लवकर आपल्याला पावते सुद्धा आणि आपल्या त्या कुळाला लागू सुद्धा होते। ही सुद्धा खासियत भगवान महादेवांची आहे। या अनुषंगाने याच्या भागामध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला तुम्ही कशा रीतीने 8 प्रहर पूजन करू शकता, जे अगदी इझिली कोणीही करू शकेल, त्या अनुषंगाने तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। पहा, प्रत्येक वेळी किंवा अनेक भागांमध्ये मी तुम्हाला मुहूर्त असतील किंवा प्रहर असतील किंवा विशेष दिवस असतील, विशेष रात्री असतील, याबद्दल सदैव माहिती तर मी तुम्हाला देतच आलेलो आहे। याच अनुषंगाने महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे विशेषतः आणि रात्री याला तर अतिविशेष महत्त्व आहे। या दिवशी या रात्री केली जाणारी महादेवाची फुल नाही फुलाची पाकळी ही सेवा तुमच्यासहित तुमच्या संपूर्ण परिवाराला, तुमच्या कुळाला तारून नेणारी ठरते, हे सुद्धा निश्चितपणे सत्य आहे। मग आता 8 प्रहर पूजा करणे म्हणजे काय हे आधी सर्वप्रथम आपण समजून घेऊया। आपल्या दिनमानानुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हे मानण्यात आलेलं आहे आणि पंचांगानुसार जे 24 तास आपल्या या घड्याळामध्ये आहेत त्यानुसार 3-3 तासाचा एक प्रहर आपल्याला पंचांगामध्ये सांगितलेला आहे। म्हणजेच काय तर टोटल 8 प्रहर हे टोटल संपूर्ण दिवसामध्ये आणि रात्रीचे मिळून येतात। म्हणजेच दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असे मिळून 8 प्रहराचा एक पूर्णतः दिवस असतो, हे आपल्याला शास्त्र आणि पंचांग सुद्धा सांगते। मग एक प्रहर नक्की किती तासाचा असतो? जर आपण 24 तासाच्या दिवसाला जर 8ने भागाकार केला तर टेंटेटिव्हली आपल्याला वेळ मिळेल 3 तासाचा एक प्रहर आपण सामान्यतः पकडून चालूयात। म्हणजे 3 तासाचा एक प्रहर हा आपल्याला मिळत आहे। त्या अनुषंगाने आपण मग दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर या अनुषंगाने आपल्याला महादेवाचं पूजन करायचं आहे। बरं, आता हे पूजन कसं करायचं आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे। तत्पूर्वी यापासनं मिळणारा लाभ काय आहे ते आता समजून घेऊयात। सर्वप्रथम हे गोष्ट समजून घ्या की महादेवाच्या पूजनामध्ये तुम्ही दिवसातल्या कोणत्याही वेळेला केलं गेलेलं पूजन या पूजनापासून विशेष अति विशेष लाभ हा सदैव मिळत असतो। ही गोष्ट गौण आहे किंवा तुमच्या आध्यात्मिक माहिती कमतरता असल्यामुळे अनेक वेळा व्यतिरेकांना या गोष्टी ज्ञात होत नाहीत की महादेवाच्या पूजनामध्ये कोणत्या वेळेपासून कोणती आपल्याला खऱ्या अर्थात प्राप्ती होते। यावरती आपल्याला शिवमहापुराणमध्ये खूप काही डीपली माहितीसुद्धा निश्चितपणे मिळते। टेंटेटिव्हली जर सांगायचं म्हटलं तर जेवढे देवी देवता आहेत त्या प्रत्येक देवी देवतेच्या पूजनाचे, प्रत्येक देवी देवतेचे कोणत्या ना कोणत्या उपासनेचे काही विशिष्ट नियमांबरोबर काही विशिष्ट टायमिंग असतात। परंतु एक मात्र महादेव असे आहेत ज्यांचं पूजन तुम्ही सदा सर्वदा कधीही करू शकता, ते एक मात्र महादेव आहेत। म्हणजे पहा, तुम्ही मध्यरात्री उठून जरी केलं तरी महादेवाचं पूजन चालेल, दुपारी जरी केलं तरी सुद्धा महादेवाचं पूजन फलित होईल, सायंकाळी केलं मग तर आणखीनच फलितता जास्त आहे, पहाटे असेल, ब्रह्ममुहूर्त असेल, निश्चित काल असेल, कोणतेही बेला असेल, या 8 प्रहरामध्ये एकमेव महादेवाचं पूजन हे सदा सर्वदा शीघ्र फलदायी तर मानलंच आहे आणि ते वैध सुद्धा आहे, म्हणजे व्हॅलिड सुद्धा आहे। अनेक वेळा आपण पाहतो काही देवी काही देवता यांच्या पूजनाच्या बाबतीमध्ये काही टाइम पिरियड ठरलेले असतात। अमुक वेळेमध्येच ते पूजन करावे किंवा दुपारच्या वेळेमध्ये ते पूजन करू नये किंवा रात्रीच्या वेळेमध्ये ते पूजन करू नये, असे सुद्धा काही देवी देवतांच्या बाबतीमध्ये आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात। परंतु बेसिकली जर विचार केला तर एकमात्र महादेवाचं मंदिर असेल, एकमात्र महादेवाचं शिवलिंग असेल, ज्यापुढे तुम्ही कधीही नतमस्तक होऊन त्यांना तुम्ही पूजन आराधनाही करू शकता। आणि महादेव ना वेळेचं बंधन आहे ना टाईमचा कोणता स्लॉट आहे, ते सदा सर्वदा भक्ताच्या रक्षणासाठी आणि सदा सर्वदा भक्तांची इच्छा आकांक्षाच्या पूर्तीसाठी सदैव वरदास्त हे देत आलेले आहेत आणि देत राहणार सुद्धा आहेत। मग 8 प्रहर या पूजेचा फायदा काय होतो या अनुषंगाने गोष्ट समजून घ्या की 8 अंक हा निश्चितपणे आपल्या संपूर्ण असलेल्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा सुद्धा द्योतक आहे, प्रतीक आहे। 8 अंक हा कुठे ना कुठे शनीच्या संबंधित असलेल्या डिजिटचं सुद्धा ते प्रतीक आहे आणि खऱ्या अर्थी म्हटलं तर दिशा सुद्धा या 8 दिशा प्रमुख मांडल्या गेलेल्या आहेत। त्या अनुषंगाने 8 प्रहर केली गेलेली जी पूजा आहे किंवा ज्याला आम्ही म्हणू की पत्रिकेमध्ये बिघडलेलं तुमचं अष्टम स्थानक आहे, याला सुद्धा शीघ्र अतिशीघ्र चांगलं बनवण्याचं कार्य, तुमच्या पाठीमागे असलेली इडापिडा घालवण्याचं कार्य महादेवाच्या पूजनाने म्हणजेच महादेवाप्रती तुम्ही करत असलेल्या
आठही प्रहरामध्ये गेलेल्या पूजनामुळे हे निश्चितपणे तुम्हाला विशेष फलदायी हे मिळणार आहे. कुंडलीचे 12 भाव आहेत, त्या 12 भावातला सर्वात महत्त्वाचा भाव, सर्वात महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा जास्त ज्या भावातून मृत्यूच्या गोष्टी समजतात किंवा व्यतिरेकीच्या अनेकशा डिप्लोमसी म्हणा किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहू शकतो किंवा ज्या अर्थी आपण त्या भावाला एक पद्धतीचा क्वेश्चन मार्क असलेला भाव जो रिसर्च याचा भाव सुद्धा मांडण्यात येतो, तो भाव म्हणजे आहे कुंडलीचं असलेलं अष्टम स्थान म्हणजे 8 नंबर हाऊस. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे आहे की तुमच्या सहित तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला जर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सातत्याने जर प्रॉब्लेम असेल, आजारपण असेल किंवा होणारे कार्य होत नसेल किंवा घरामध्ये वादविवाद इतरही गोष्टी तुम्ही वारंवार फेस करत असाल, तुम्ही जेवढे प्रयत्न करता त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थी जर तुम्हाला यश लाभत नसेल किंवा खऱ्या अर्थी ज्याला म्हणू की एखाद्या व्यक्तिरेखेचं भाग्य हे चांगले असावं लागते. कधी कधी आपण हे शब्द सुद्धा ऐकतो की तो लकी आहे, त्याला लक नेहमी साथ देते, त्याचं भाग्य त्याला साथ देते, मग मला का देत नाही, अशा सुद्धा अनेक वेळा व्यक्तिरेखा पाहताना आपण ऐकतो. म्हणजे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्याला देवी देवतांची साथ लाभावी आणि जरी समजा पूर्व प्रारब्धामध्ये तुमच्याकडनं बोलले गेलेले कोणतेही देवी देवतांचे नवस असतील आणि ते जर फेडायचे राहून गेलेले असेल तर ते सुद्धा त्या पापातनं तुमची मुक्तता व्हावी या अनुषंगाने सुद्धा महादेवाचे महाशिवरात्रीला केले जाणारे 8 प्रहराचं पूजन हे अतिविशेष फलदायी सदैव मानले गेलेले आहे. आता तुम्ही म्हणाल की 8 प्रहर पूजन म्हणजे गुरुजी आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त महादेवाचंच पूजन करत बसायचं का, मग आम्ही करू काय शकतो याच्यामध्ये? आम्ही तर साधारण व्यक्तिरेखा किंवा साधारण पद्धतीने आमच्या घरामध्ये पूजन असते, मग 8 प्रहर पूजन म्हणजे काय ते आम्हाला थोडंसं अजून स्पष्टतेने समजवा, असं प्रत्येकाच्या मनामध्ये आता प्रश्न आलेला असेल. आता एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, यापूर्वीच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की तुम्ही भले दिवसभर पूजन नाही केलं चालेल, परंतु रात्रीच्या प्रहरामध्ये तर तुम्हाला शिवरात्रीच्या तुम्हाला हे पूजन अवश्यपणे करायचं आहे. मग आता 8 प्रहर म्हणजे काय आहे ना, किंवा ते पूजन तुम्ही तुमच्या घरामध्ये कशा रीतीने करू शकता ते आता समजून घ्या. तुमच्या घरामध्ये सर्वप्रथम या पूजन करण्यासाठी हवे आहे ते म्हणजे महादेवाचे शिवलिंग. प्रत्येक भागाप्रमाणे याही भागात सांगेल शिवलिंग कोणतेही चालेल, परंतु तुमच्या घरामध्ये महादेवाचे शिवलिंग असणं हे खूप महत्त्वाचं आहे, ॲज वेल ॲज नंदी महाराज. महादेवाच्या शिवलिंगावरती 8 प्रहरामध्ये तुम्हाला पूजन करायचे आहे. आता पूजन कसे करायचे आहे आता आपण समजून घेऊया. सूर्योदय झाल्याच्यापासून म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं पकडूया की जी प्रातःबेला आहे 3 ते 6 या वेळेच्या दरम्यान तुम्हाला शिवरात्रीची दिवशी खऱ्या अर्थी तर उठायचं आहे. देन आता तुम्ही शुचिरभूत झाल्याच्या नंतर महादेवाला तुम्हाला एक संकल्प करायचा आहे की हे महादेवा, हे शंभो, मी आज या महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी 8 प्रहर तुमची पूजा करणार आहे, जी बिल्वपत्राच्या स्वरूपामध्ये तुमच्या शिवलिंगावरती वाहून मी करणार आहे. त्या अनुषंगाने तुमचा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा आणि तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा ज्या असतील तुम्ही त्या महादेवांना सांगाव्यात आणि महादेवाचं हे 8 प्रहरचं पूजन आता सुरुवात करावी. पूजन कसे करतात? आता 8 प्रहर म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला 3-3 तासाचा टाईम स्लॉट पकडून चालायचं आहे. म्हणजे पहाटे 3 ते 6 हा एक स्लॉट म्हणजे हा एक प्रहर होईल, 6 ते 9 हा दुसरा प्रहर होईल, 9 ते 12 हा तिसरा प्रहर होईल, 12 ते 3 हा चौथा प्रहर होईल, 3 ते 6 हा 5वा प्रहर होईल. या अनुषंगाने तुम्ही प्रहर कॅल्क्युलेट करू शकता. आपल्याला प्रत्येक प्रहरामध्ये म्हणजे प्रत्येक प्रहराच्या 3 तासामध्ये तुम्हाला घरामध्ये असलेल्या शिवलिंगाला हे बिल्वपत्राने पूजन करायचे आहे. ते कसे केले जाते? प्रथम चरण ज्यावेळेस तुम्ही आता सुरुवात कराल, शुचिरभूत होऊन आंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही महादेवाला जे तुम्ही सर्वत्र म्हणजे अभिषेक असेल, संपूर्ण जलधारी सेट करणे, या सर्व गोष्टींवर बेसिकली पूजन सर्वपणे करून घ्या. दिवा अगरबत्ती हे ओवाळून घ्या. देन आफ्टर नैवेद्य दाखवून घ्या आणि तिथून खऱ्या अर्थी पूजन तुमचं सुरुवात होणार आहे. मग प्रत्येकावरती डिपेंड आहे की ते अष्टप्रहराचं पूजन तुम्ही बिल्वार्चन तुम्ही कसे करणार. याच्यामध्ये तुम्हाला बिल्वार्चन करायचं आहे. 11 असतील, 21 असतील, 51 असतील, प्रत्येक प्रहरामध्ये तेवढ्याच क्वांटिटीमध्ये बिल्वपत्र तुम्ही वाहायचे आहेत. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊयात. पहाटे तुम्ही 6ला सुरुवात केली अष्टप्रहर पूजेची, 3 ते 6 हा पहिला स्लॉट आहे. पहाटे 6ला समजा तुम्ही सुरुवात केली तर पहाटे 6ला तुम्ही 21 बिल्वपत्र महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करचाल. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय या अनुषंगाने. देन आफ्टर 6 ते 9 या 3 तासाच्या कालखंडामध्ये कधीही तुमच्याकडे 3 तासाचा कालखंड आहे एका प्रहरामध्ये. या 3 तासात कधीही तुम्ही परत एकदा 21 बिल्वपत्र नमः शिवाय म्हणत महादेवाच्या शिवलिंगावरती चढवायचे आहेत. असे 8 प्रहर म्हणजे 8च्या 8 प्रहरामध्ये तुम्हाला 21 या अनुषंगाने बिल्वपत्र महादेवावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आता मी 21 हा एक ॲझ्युम करून मी चालतो, तुम्ही 21 व्हाल. मित्र म्हणत तर तुम्ही 100 व्हा, 101 व्हा, कोणी 501 व्हा, पण जेवढी तुम्ही क्वांटिटी ठेवाल म्हणजे समजा 101 असेल तर 101, 501 असेल तर 501, याच अनुषंगाने ती क्वांटिटी संपूर्णपणे 8 प्रहरीत चालली पाहिजे. या अनुषंगाची ही एक पद्धतीची पॉवरफुल सेवा, पॉवरफुल उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही यकीन माना या केल्या जाणाऱ्या पूजनामुळे, या केल्या जाणाऱ्या महादेवाप्रती बिल्वार्चनामुळे थोडक्यात तुम्ही 8 प्रहर महादेवाची पूजा महाशिवरात्रीच्या सिद्ध मुहूर्तावरती, अमोघ अशा मुहूर्तावरती करत आहात. तुम्ही यकीन माना
तुमच्या पाठीमागे असलेली कोणत्याही पद्धतीच्या समस्या असतील, पीडा असतील, कोणत्याही पद्धतीने तुम्ही ग्रसित झालेला असाल तर या केल्या जाणाऱ्या अटीप्रहाराच्या उपायामुळे महादेवाच्या कृपा आशीर्वादाने सदा सर्वदा तुमचं मांगल्य याचं वर्धन तर होणारच आहे. तुम्ही इच्छा आकांक्षा जे तुम्ही मागाल त्याची सुद्धा पूर्तता निश्चितपणे होणार आहे. काहींच्या मनामध्ये प्रश्न असेल की मग महाशिवरात्रीच्या रात्री आम्ही अनुष्ठान करणार आहे गुरुजी, मग आम्ही ही सेवा कशी केली पाहिजे? तुमच्या जागी तुमच्याच घरातील तुमची पत्नी असेल, मुलं असेल, ती सुद्धा ती सेवा करू शकतात. म्हणजे तुम्ही एकत्रित कुटुंब पद्धतीने, समजा तुमच्या परिवारामध्ये 4 सदस्य आहेत तर ही सेवा तुम्ही चौघांनी सुद्धा वाटून घेतली तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे एका प्रहरमध्ये एक व्यक्ती का, दुसऱ्या प्रहरमध्ये दुसरा, तिसऱ्या प्रहरमध्ये तिसऱ्या, या अनुषंगाने सुद्धा तुम्ही सर्क्युलेशन या अनुषंगाने सुद्धा ही सेवा करू शकता, जेणेकरून रात्रीच्या प्रहरामध्ये तुम्हाला घरामध्ये बसून अनुष्ठान करायला सुद्धा वेळ हे भेटणार आहे. त्याच अनुषंगाने शिवलीला अमृत असेल याचं वाचन करू शकता. शिवमहापुराण ॲक्च्युअलमध्ये वाचण्यासाठी खूप मोठं आहे, ते काय दिवसामध्ये शक्यतो होतच नाही. त्या अनुषंगाने प्रयत्न करा. महादेवाचे स्तोत्र असतील, पाठ असतील किंवा मंत्र जाप असतील ते करण्याचा प्रयत्न करा. ज्या सिद्ध साधना मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्यातील कोणतीही साधना जी दीक्षेच्या स्वरूपात तुमच्याकडे प्राप्त असेल, चंडी कवच चालेल, हनुमंताची बजरंग बाण चालेल, त्याच अनुषंगाने भैरव असतील, भैरवाची साधना शिकवली आहे ती भैरव साधना असेल किंवा माता भगवती मा पितांबराची साधना असेल, त्या अनुषंगाने तुम्ही साधना या रात्री सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. क्वांटिटी किती असावी तर मिनिमम 51 वेळा तुम्ही याचे पाठ हे अवश्यपणे करा. बिकॉज तुम्हाला माहिती आहे सिद्ध महारात्री आहे, या रात्री केले गेलेलं कोणतीही साधना त्याचं फलन हे 10x अधिक आपल्याला मिळतं. म्हणजे तुम्ही 50 पाठ जरी करत असाल 51 तर त्याची फलश्रुती तुम्हाला 510 पाठ केलेले मिळणार आहे. त्या अनुषंगाने या साधनेचे तुम्ही 51 पाठ जरी केले तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा ही फलित होणार आहे. साधना 51 पाठची करा, राहिलेला सर्व वेळ तुम्ही महादेवाच्या पूजनासाठी द्या. आणखीन दुग्ध शर्करा याच्यामध्ये होऊन जाईल. त्यामुळे प्रयत्न करा या अनुषंगाने तुम्ही 8 प्रहर पूजन करण्याचं आशा आहे. आजच्या भागामध्ये जी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडलेला असेल, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्य महाराज गुरुजी को आदेश. अलग